न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। प्रत्येक गाठ कॅन्सर नसते। भाजप सावेडी मंडळाचं आरोग्य शिबिर गाजलं। कॅन्सरवर महत्त्वाचं मार्गदर्शन। शरीरात निर्माण होणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असेल असं नाही। घाबरण्याऐवजी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार करून कॅन्सर रोखता येतो, असा महत्त्वाचा सल्ला मॅककेअर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे यांनी दिला। भाजप सावेडी मंडळ, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि मॅककेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य निदान शिबिरात ते बोलत होते। या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला। भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, सावेडी मंडळ अध्यक्ष सी ज्ञानेश्वर काळे, महिला अध्यक्षा प्रियाताई जानवे तसेच डॉक्टर निळकंठ ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती। शिबिरात महिलांच्या कॅन्सर निदानासोबतच शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली। डॉक्टर सोनवणे म्हणाले की प्रत्येक 8 महिलांमागे एका महिलेला स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर आढळतो, पण हा आजार पहिल्या टप्प्यात सापडल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो। योग्य आहार, जीवनशैली सुधारणा आणि वेळेवर उपचार केल्यास धोका कमी होतो। या शिबिरात कॅन्सर निदान झाल्यानंतर 1 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार मुख्यमंत्री सहायता निधीतून उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली। महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतल्याबद्दल सावेडी मंडळाच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। एखाद्या जरी रुग्णाचे आपण प्राण वाचवू शकलो तर याच्या इतकी मोठी कुठलीच सेवा नाही। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या काळातही असे अनेक कॅम्प आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवत असतो। डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्येही ते नेहमी सातत्याने अशा पद्धतीचे रुग्णोपयोगी रुग्णांच्या चेकअपचे कॅम्प घेत असतात। तिथं आपण आपल्या सगळ्या महिला भगिनींना सांगितलं पाहिजे की मनात कसलाही किंतु परंतु न ठेवता आपण तिथं जाऊन आपल्या तपासण्या केल्या पाहिजे। आपण आपल्या मनातली भीती दूर केली पाहिजे आणि जर अशी कुणावर अपभीती आली, असं कुणावर दुर्दैवी प्रसंग आला तर तातडीने उपचार आपण घेतले पाहिजेत। आणि बऱ्याच वेळा आमच्या माय बहिणींची एक भावना असते की माझ्यामुळं कुटुंबाला आर्थिक झळ नाही पडली पाहिजे। माझ्या हॉस्पिटलसाठी, माझ्या दवाखान्यासाठी, माझ्या घरातल्या मुलांना, माझ्या पतीला दोषीच लागली नाही पाहिजे। त्या भावनेने बऱ्याच वेळा महिला अशा आजाराकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की अशा आजाराकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे। पहिल्या स्टेजला आपण त्या आजाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून डॉक्टरांनी आता जसं सांगितलं की पुढच्या काळात त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला लस उपलब्ध होणार आहे। म्हणजे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह अशी काळजी घेता येणार आहे आणि मेडिकल सायन्स हळूहळू एवढं अद्ययावत होत आहे की आपल्या आशिया खंड आणि भारताच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। माझ्या माहितीनुसार तर सगळ्यात जास्त कॅन्सरचे रुग्ण आमच्या देशात आहेत। जगातले सगळ्यात जास्त कॅन्सरचे रुग्ण आमच्या देशात आहेत आणि अशा ह्याच्यावर जर काही अशा लसीचा उपचार आला तर आमच्या दृष्टीने ते एक वरदान असते। आणि आज भारतीय जनता पार्टी सावेडी मंडळाच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभरात सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत आहे। त्यात स्वच्छता अभियानपासून लहान मुलांसाठी युवा आणि महिलांवर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे। युवांसाठी निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा किंवा युवा दौड असेल, मॅरेथॉन, आणि किंवा महिलांसाठी खरं तर मोफत शिबिराचं आयोजन, यात नेत्र तपासणी असेल, कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन असेल, अशा अनेक शिबिराच्या माध्यमातून महिलांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही आज या महिलांसाठी मॅककेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज इथं शिबिर आयोजित केलं होतं। त्यात आपण पाहताच की महिलांना आज अनेक ठिकाणी रिस्पॉन्स चांगला भेटला। पावसाचं वातावरण सुद्धा महिला खूप मोठ्या प्रमाणात इथं आल्या होत्या। आम्हाला इथे डॉक्टर सतीश सोनवणे यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि मुख्यमंत्री सहायता कक्ष याचं खरं तर खूप महत्त्वाचे आभार मानले पाहिजेत की मुख्यमंत्री सहायता कक्ष हा आपल्याला 24 तास खुला आहे। ज्या प्रत्येक योजना आहेत त्याच्यामध्ये, त्या योजनामध्ये प्रत्येक पेशंट तिथे बसू शकतो। काही क्रायटेरिया लावले, ते क्रायटेरिया पाहिले आपण, तर त्यात जवळजवळ प्रत्येक रुग्णाची सेवा होऊ शकते। त्याचे मुख्यमंत्री सहायता कक्षाचे डॉक्टर निळकंठ ठाकरे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ते सुद्धा आज इथे उपस्थित होते। त्यांनी सर्वांना सांगितलं की योजना कशा पद्धतीने कार्यान्वित होतात। खरं तर ही योजना मुख्यमंत्र्यांपासून जी सुरू झाली आहे ती तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, असं त्याचा उद्देश आहे। आणि आम्ही त्या निमित्ताने आज इथे शिबिर घेतलं। याच्यामध्ये ECG असेल, महिलांचे BP तपासणी असेल, शुगर तपासणी असेल आणि
स्तनाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर हा जो आज महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याचं अर्ली डिटेक्शन, खरं तर म्हणलं जातं की प्रिव्हेन्शन दॅट क्युअर. प्रिव्हेन्शन जर लवकर झालं तर तो आजार नक्कीच लवकर बरा होऊ शकतो, असं ब्रीदवाक्य घेऊन नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये सशक्त नारी सशक्त परिवार असं अभियान करायचं ठरवलंय. जर नारी सशक्त झाली तर तिचं घर सशक्त होतं, आणि घर सशक्त झालं तर देश राष्ट्र सशक्त व्हायला वेळ लागत नाही. म्हणून खरं तर त्या नारीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे, आणि त्या नारीसाठी आम्ही हे शिबिर घेत आहोत. आणि ह्या शिबिरामधून अनेक महिला भगिनींना लाभ होईल. नुकतं असं कळलं की जर एका रुग्णात जरी प्राण वाचवू शकलो आपण तरी ती खूप मोठी देशसेवा होईल. त्यामुळे सर्वांनीच या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मी सावडी मंडळाच्या वतीने करतो. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.